नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे। तर या योजनेसाठी अर्ज भरले देखील जात आहेत। त्याचं पेमेंट ऑप्शन देखील आलेलं आहे आणि अशा शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आलेला आहे ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत। आणि असे शेतकरी म्हणत आहेत की पहिल्या योजनेचं म्हणजे कुसुम सोलर पंपचं काय, तर त्या अर्जाचं ते अर्ज तुम्हाला या मागील त्याला योजनेसाठी ट्रान्सफर झालेले आहेत आणि तुम्हाला तो MKID नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। तो MKID नंबर इथं टाकून घेतल्यानंतर तुम्हाला त्या योजनेसाठी तुमचं त्या MKIDला तुमचं पेमेंट करा म्हणून असा ऑप्शन दिलेला आहे। तर मित्रांनो, यासाठी पेमेंट कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर असे बघणार आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे। गुगल क्रोमवरती मागेल त्याला सौर कृषी महाडिस्काउंट.इंडेक्स असं वेबसाईटचे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला असं डॅशबोर्ड दिसेल। त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिल्यानंतर तुम्हाला इथं डेस्कटॉप चालू करून घ्यायचं आहे। डेस्कटॉप चालू केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं ऑप्शन दिसतील। एक नंबरला मुखपृष्ठ, योजनेची माहिती, परिपत्रक, शासन निर्णय, लाभार्थी सुविधा। तर मित्रांनो, इथं लाभार्थी सुविधाला क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे पूर्ण। आणि फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं HP बँक खाते, तुमचं क्षेत्रावर किती तुम्हाला पंप मिळणार आहे ते दाखवलं जाईल। त्यानंतर तुम्हाला इथं 4 राईट करायचे आहेत, तुमच्या अटी शर्ती मान्य आहेत असं करून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 7/12 एक नंबरला अपलोड करायचं आहे। त्यानंतर आधारची कॉपी, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक असं तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे। आणि त्यानंतर अपलोड करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली 0च्या जागी 100% अपलोडेड असं येईल। त्यानंतर तुम्हाला आवेदन जमा करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा MKID नंबर तुम्हाला जनरेट होईल आणि त्यानंतर तुम्ही त्यासाठी पुढील पर्यायावरती जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट कसं करायचं। तर मित्रांनो, इथं पेमेंट करत असताना तुम्हाला इथं MK नंबर तुम्हाला दाखवला जाईल। तुमचा इथं बेनिफिशियरी ID नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आपण इथं एक बेनिफिशियरी ID नंबर टाकलेला आहे। त्यानंतर इथं सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे। सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं MK नंबर, त्यानंतर तिथं डिस्ट्रिक्ट, त्यांचं नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, ॲप्लिकेशनचा डेट आणि तुम्हाला करंट स्टेटस A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज, म्हणजे यांचं 5 HP मंजूर झालेलं आहे पण त्यांनी पेमेंट अजूनही केलेलं नसल्यामुळे यांचा अर्ज ड्राफ्टमध्ये गेलेला आहे। तर मित्रांनो, यासाठी पेमेंट कसं करायचं, तर त्यासाठी तुम्हाला पेमेंट टू प्रोसेस या पर्यायावरती यायचं आहे। या पर्यायावरती आल्यानंतर तुम्हाला 32,075 रुपये पेमेंट इथं करण्यासाठी तुम्हाला आय ॲग्री करायचं आणि पे नाववरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढं ATM कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा QR कोड दिलेला जाईल आणि त्या दिल्यानंतर त्याच्यावर पेमेंट करायचं आहे। तर मित्रांनो, हे पेमेंट करत असताना काळजी घ्यायची आहे, तुमचं होता होईल तेवढं तुम्ही पेमेंट ATM कार्ड किंवा UPI मार्फतच पेमेंट करा, कारण इतर QR कोडनं जर तुम्ही पेमेंट करायला गेला, क्रेडिट कार्डून करायला गेला तर तुमचं पेमेंट अडकण्याची दाट शक्यता आहे आणि त्याला पेमेंट तुमचं रिटर्न यायला मिनिमम तुम्हाला 8 ते 10 दिवस लागू शकतात। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पेमेंट करताना काय अडचण आली तर मला कमेंटमध्ये सांगा, त्यावर मी तुम्हाला सोल्युशन देईन। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ ज्यांचं सोडा मंजूर करण्यासाठी पेमेंट ऑप्शन आलेला आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।